पुण्यात भूतोन भविष्यती भाजपला यश मिळालेलं आहे. मी खरं तर गेल्या वेळेस 98 जागा होत्या, पण यावेळेस 100 पार करणार, कारण अण्णा बोलले होते. आणि अण्णांनी खरं तर यापूर्वी पुण्यात असा दादाचा वादा पक्का, पण आज अण्णांनी त्यांचा वादा पक्का करून दाखवलेलं दिसतंय आम्हाला सगळे. पुणेकर जनतेनेच हे उत्तर दिलं. मला असं वाटतं की आम्ही जे काही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढलो त्यालाच आज पुणेकरांनी प्रतिसाद दिला आहे. बाकी कुठले नकारात्मक राजकारण आणि प्रचाराला पुणेकर जागा देत नाहीत, थारा देत नाही. पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठा विजय आहे. आणि मी पहिलंच सांगितलं होतं 120 ते 125 हे मी अगदी सुरुवातीपासून सांगत होतो, तुम्ही ऐकत होता सगळे, की 120 ते 125 जागा आम्हाला मिळतील. आणि आज ते सिद्ध झालं की आम्ही साधारणतः 125च्या आसपास आम्ही 120 तर नक्की क्रॉस असं दिसतंय. पुण्याचं मी आता एक एक कार्यकर्ते येत आहेत बघा. मी प्रत्येक जण आता थोडक्यात पुण्याचे कारभारी कोण आहे तर पुण्याचे कारभारी कोण आहेत तर अण्णा आहेत असं दिसेल. यांनी वसंत मोरे जे सोशल मीडिया स्टार आहेत, व्यंकोजी कपडे म्हणजे बघा, व्यंकोजी कपडे अण्णांचा कार्यकर्ता. अण्णा काय म्हणाल, वसंत मोरे जायंट किलर? नाही, आमच्या व्यंकोजी सुद्धा जिंकून आलेत. आम्हाला इतकं घवघवीत यश पुण्यामध्ये आज मिळालं. हे पुणेकर जनतेने आमच्यावरती जो विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला मला असं वाटतं की आम्हाला आता पुढे अजून काम करावं लागेल. जे आम्ही काम केलं, मी तुम्हाला सांगितलं की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण केलं, विकास घेऊन लोकांपुढे गेलो, लोकांनी स्वीकारलं आम्हाला. आणि आता आमची जबाबदारी वाढली की आता आम्हाला अधिक काम करावं लागेल, म्हणून आम्ही त्या दृष्टीनंच बघतोय या सगळ्याकडे. आणि तुमच्याकडे येतोच, पण आता जायंट किलर सोशल मीडिया स्टारला पाडलंय, काय फिलिंग काय? खरं तर हे शक्य झालंय फक्त अण्णांमुळं. मी त्या ठिकाणी परिश्रम घेतले, परंतु अण्णांचा पाठिंबा आणि अण्णांची सोबत नसती तर हे कुठलंही त्या ठिकाणी घडलं नसतं. आणि निश्चित हा निकाल आणि हा रिझल्ट मला अण्णांना द्यायचा होता. आणि हा संपूर्ण विजय मी अण्णांच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करतो. म्हणजे हे व्यंकोजी खोपडे आहेत. कात्रजमधून त्यांनी सोशल मीडिया स्टार वसंत मोरे जे यापूर्वी 3rd टर्म नगरसेवक राहिलेले आहेत, म्हणजे त्यांचे लाखांनी फॉलोअर्स आहेत, त्यांना पाडून आज इथं आलेत. अण्णा याच्यावरनं प्रश्न, पुण्यातले सगळे सोशल मीडिया स्टार म्हणजे जे मी माध्यमासमोर बाईट देतात, मी रुपाली पाटील ठोंबरे असेल, धंगेकर असतील, त्यांचे मुलगा आणि पत्नी दोघंही पडले. रुपाली पाटील 2 ठिकाणी 25 पडली, वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा दोघंही पडले. हे काय म्हणजे पुणेकरांचं नेमकं कौल काय समजायचं? कसं असतं बघा, ही आभासी दुनिया वेगळी असते आणि वास्तव वेगळं असतं. आभासी दुनियेमध्ये स्वतःच्याच विश्वात लोक रमतात आणि ते असंच राहतं. वास्तव वेगळं असतं. वास्तवमध्ये लोकांना काय हवंय तुमच्याकडे, शेवटी तुम्हाला लोक मतं का देतात? तुम्हाला लोकांनी हे बघा, ज्यावेळेला मतदान करायला नागरिक जातो त्यावेळेला तो बटन दाबताना त्याच्या डोक्यात विचार काय असतो की मला या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहेत, मला या पक्षाकडनं काय अपेक्षा आहेत. तर त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांनी विकासाचं काम केलं पाहिजे, त्यांनी या पुणे शहराचा विचार केला पाहिजे, प्रगतीचा. नाही तर उठसूट याला नाव ठेव, त्याचा काहीतरी फोटो काढ, त्याचा काहीतरी व्हिडिओ काढ, याच्यावरती काहीतरी बोल, कुठं तरी बसून लाईव्ह कर. मला असं वाटतं लोकांना हे नको आहे. लोकांना तुम्ही कामावर बोला, लोकांना तुम्ही काय केलं हे सांगा, काय करणार ते सांगा, तर लोक तुमच्याबरोबर राहतील. आणि तेच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारांनी आणि आम्ही सगळ्यांनी तेच ठरवलं की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो. जे मोदीजी सांगतात, जे देवेंद्रजी सांगतात की पंचायत से पार्लियामेंट तक कोई भी इलेक्शन है तो हम विकास के मुद्दे पे लढेंगे. आणि तेच झालं की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढलो आणि आम्ही जिंकलो. अण्णा, माझ्या माहितीत मला वाटतं 32 तिकीटं कापली तुम्ही विद्यमान नगरसेवकांची आणि आणखी 9 म्हणजे पण त्यांच्या घरात तिकीट दिले, पण विद्यमानांची म्हणजे असे 42 तिकीटं कापली. ही तिकीटं कापताना काय लॉजिक? कारण एवढी मोठी रिस्क घेताना जागा मग ऑब्व्हियसली नाराजी होती. नंतर आपण बघितलं, सुरुवातीला असं वाटत होतं, पण देवेंद्रजी इथली मुलाखत झाली लाईव्ह, सगळं चित्र बऱ्यापैकी बदललेलं आम्हाला बघायला मिळालं. नाही, मला असं वाटतं की कुठं कुणाचं तिकीट कापणं हा शब्द योग्य नाही. आमच्याकडे शेवटी बघा कुठे गेलं तर आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट, जो सर्वेचा रिपोर्ट असतो तो पाहिला जातो. त्याच्यामध्ये आणि काही ठिकाणी असंही होतं की अनेक 4-5 लोक सुद्धा सक्षम असू शकतात एका जागेसाठी. त्याच्यात मग एकाला कोणाला संधी मिळते, हा स्वाभाविक आहे ना विषय. त्यामुळे काही लोक नाराज होणं स्वाभाविक होतं. पण मला कौतुक आहे माझ्या पक्षातल्या ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं. बघा कुठंच बंडखोरी झाली नाही पुण्यात. एका जागेवरती जर कुठं सोडली तर कुठं बंडखोरी झाली नाही. 2-4 लोक गेली असतील, पण 99% जे कार्यकर्ते जे इच्छुक होते पण संधी नाही मिळाली, त्यांनी दुसऱ्या दिवशी पक्षाचा आदेश मानून कामाला सुरुवात केली. मला तर वाटतं, मी मागाशी सुद्धा सांगितलं, हा जो आमचा सगळा विजय ना खरं तर त्या कार्यकर्त्यांना समर्पित आहे की त्यांचं त्याग येतो. त्यांनी आमच्या ह्या सगळ्या उमेदवारांना जीव तोडून त्यांचं काम केलं आणि त्यांना निवडून आणलं. अण्णा वर्सेस दादा,
अण्णा वर्सेस दादा असं आम्हाला चित्र बघायला मिळालं अख्ख्या इलेक्शन मध्ये. हे बघा सनी निमन पण आलेले आहेत. मग एक एक उमेदवार अण्णाला येऊन भेटतायत. मग यांना खरं तर विधानसभेला तिकीट हवं होतं पण मिळू शकलं नाही. पण आता नगरसेवक पद निवडून आलंय, काय सांगाल अनुभव काय? अण्णा बोलती कार्यकर्ते एकदम खुश आहेत आणि अण्णांनी चांगल्या आणलं. ही मताधिक्याने सगळी निवडून आले. झालेल्या मताचे 50% पेक्षा जास्त टीम तुम्ही नवीन तयार केलेली कारभारी तुम्ही आता पुणेकरांचे झालेलं दिसतंय हे सगळ्या इलेक्शन मधनं. मी कार्यकर्ता आहे. मी सामूहिक नेतृत्व मानणारा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षात सामूहिक नेतृत्व असं नेतृत्व एकच आहे आमचं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आणि इतके चांगली कर्तृत्वान आणि कार्यक्षम असे आमचे उमेदवार होते. शेवटी जनतेने स्वीकारलं त्यांना, तिथेच विजय आहे. पण इथे इलेक्शन आम्हाला असं दिसलं दादांनी थेट तुम्हाला म्हणजे सातत्याने टार्गेट केलं. म्हणजे जय जिनेंद्र असेल किंवा इतर आणखीन काही आरोप. लोकांना ते आवडत नाही. तुम्ही एखाद्यावरती वैयक्तिक बोलता, टीका करता. त्यांच्या सोशल मीडियाचे हँडल्स बघितले ना, इतक्या खालच्या स्तरावर गेले हे सगळे लोक. काय मीम्स करायला लागले, यायचे व्हिडिओज बनवायला लागले, काय त्याच्यामध्ये क्रिएटिव्स करायला लागले. हे लोकांना नको आहे. तुम्ही तुमचं भांडत बसा. लोकांना हे हवं आहे की आमच्या संदर्भातल्या आमच्या समस्या कोण सोडवणार, पुण्याच्या भविष्याचा विचार कोण करणार आहे, कोणी काम केलं आणि कोण करू शकतो. या सगळ्या पातळीवरती फक्त भारतीय जनता पार्टी उतरली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज पुणेकरांना आमच्यावरती जो विश्वास त्यांनी व्यक्त केला, निश्चितपणे आमची ही सगळी मंडळी अत्यंत कार्यक्षम. आमचा सनी दादा तर नगरसेवक होता. विनायक आबा निमनांचा वारसा चालवणार भविष्यातला आमचा हा नेता आहे. त्यामुळे मला असं वाटतं अशी माणसं आली की जे भारतीय जनता पार्टीने नागरिकांना पुणेकरांना जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करणारे आम्ही लोक आहोत. आता एवढं मी पाचवी बहुमत दिलं मी तर म्हणेल. मी पाचवी हा शब्द नाही. नाही निगेटिव्ह शब्द आहे मला मान्य आहे पण एवढं जनादेशाला अपमान करू नका. जनादेश हा जनादेश असतो. नाही, ठीक आहे पण आता मोठा पुढे- जनादेश म्हणा. जनादेश म्हणूया चला तुमची इच्छा आहे तर. पण भरभरून दिलं पुणेकरांनी. आता पुणेकरांच्या पत्रात काय पुढच्या पत्रात? तेच सांगितलं. आम्ही जे काही काम केलं ते पुणेकरांनी पाहिलंय. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि महापालिका म्हणून ह्या ट्रिपल इंजिनच्या सरकारने जे केले ते पुणेकरांनी पाहिले, अनुभवलं. आज पुण्यातले 2 लाख लोक रोज मेट्रोनी प्रवास करतात. हे आमची उपलब्धी आहे आमच्या सरकारची. हे आम्ही केलेलं काम. एकच उदाहरण दिलं. आता भविष्यात जे करायचंय त्याचं संकल्पपत्र आम्ही पुणेकरांना दिलं आहे. आम्ही काय केलं आणि आम्ही पुढचं भविष्यात काय करणार आहोत हे दिलंय आम्ही पुणेकरांना. मला असं वाटतं ते कदाचित म्हणजे पुणेकरांनी ते स्वीकारलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. काम करण्यावरतीच विश्वास ठेवला जातो. पुणेकरांनी दादांवर का विश्वास ठेवला नसेल? कारण दादा एक तर तुमच्यासोबत भाजपमध्ये सत्तेत आहेत, केंद्रात राज्यात केंद्रात आणि इतर महापालिकेत तुमच्या विरोधात लढत होते. मग ह्या दुहेरी भूमिकेमुळे कुठेतरी गल्लत झाली. मला असं वाटतं तेच जास्त चांगलं सांगू शकतील. मी आमचं काय ते सांगितलं तर नाकारण्याची कारणं खूप असू शकतात. त्यामुळे मला आता पुन्हा त्या मागे जायचं नाही. मला असं वाटतं की आम्हाला पुणेकरांनी संधी दिली. आम्ही त्या संधीचं सोनं कामाच्या स्वरूपात करू. आम्हाला जो विजय मिळाला आहे तो नम्रपणे आम्ही स्वीकारतो एक जबाबदारी म्हणून. आम्ही त्याच्यात आता आमची जबाबदारी वाढली. आम्हाला अधिक काम करायचं आहे. त्यांनी खरं तर 2 मोठ्या घोषणा केल्या होत्या. मी इलेक्शन फिरवण्यासाठी गेम चेंजर म्हणत होते त्याला. म्हणजे मोफत मेट्रो पास आणि मोफत म्हणून चांगलं झालं. तुमच्या पत्त्यावर पडल्याच म्हणून. नाही मला असं नाही म्हणायचं. मला असं वाटतं की अशा घोषणा जेव्हा येतात, जेव्हा नैराश्यपोटी किंवा असं वाटतं सगळं सुटलं हातातनं, अशा वेळेला अशा घोषणा केल्या जातात. ते पुणेकर सुज्ञ येतो. पुणेकरांना फुकट काही नको आहे. पुणेकरांना चांगलं पाहिजे, वेळेवर पाहिजे आणि टिकाऊ पाहिजे. ते सगळं आम्ही देणार. शेवटचा प्रश्न. खरं तर अण्णा पहिलवान म्हणून आम्ही नेहमी पाहिलेलं. आजचा जोश बघितला मग काय कुणाला आव्हान होतं? अरे तो आनंद उत्सव आहे. तुम्ही असं काही करू नका की कुणाला नव्हतं ते. पहिलवान हे स्वाभाविक गुणधर्म आहे. तो दंड थोपटणारच आहे. हे होते मुरली अण्णा यांनी सांगितलं मी पहिलवान आहे, जिंकल्यानंतर दंड थोपटणारच. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, चंद्रकांत पुणे, झी मीडिया पुणे.